ऑपरेशनला. मूल बाळा, मलाही बोलताना त्रास होत नसेल का? अर्जुन अरे आपे मी काय म्हणतो ऐक, आपलं लग्न झालं की आपण लगेच तिकडे निघू, तोपर्यंत घरचे सगळे तिकडे पोहोचलेले असतील. बाबा अरे अरे अमोल, मा बाबा सोबत नसताना तुझं ऑपरेशन होऊन देणार आहेत ते. त्यांना किती अवघड जात असेल विचार कर की बाळा. आणि अमोल बाळा, तुला लग्न बघायचं हे खरं आहे म्हणून तर त्यांनी उपाय काढलाय ना. आता त्यांनी तुझं ऐकलंय का नाही, मग तू त्यांचं ऐकलं पाहिजे बाळा. मा बाबा मी रेडी आहे. अहो मला नाही आता बघवेना झाले. रुपाली, तुला जे बघवत नाहीये ना त्या गोष्टी ते करायला निघाले. अमोलचे आई बाबा सोबत नसताना तो सर्जरी करायला निघालाय. उद्या देवाने दया करावी आणि छोटे सरकार बरे व्हावेत. मा बाबा फक्त तुम्ही मला हसवायचं नाही हा. नाही अमोल, असं नाही होणार. आम्ही प्रॉमिस करतो तुला. आम्ही आधी लग्न करू आणि मगच तुला पाहिलं हॉस्पिटलमध्ये. हा अमोल बाळा, आपण सगळा विचार करून बघितलाय का नाही, पण आता हा एकच पर्याय आहे. मी मुहूर्तावरच लग्न करणार ना. हो अमोल. असं नाही, प्रॉमिस करा मला. अमोल बाळा, हे बघ, आम्ही एकदा तुझ्याशी खोटं बोललो, पण इथून पुढे कधीच खोटं बोलणार नाही. हे बघ, आम्ही लग्न करणार आणि ते पण वेळेवर. हा, तरी पण मला प्रॉमिस हवं. अर्जुन ठीक आहे. अमोल, मी तुला प्रॉमिस करते. आम्ही मुहूर्तावरच लग्न करू. पण आम्हाला सगळ्यांना एक प्रॉमिस करायचं. ऑपरेशनला जाताना तू आनंदात आणि न घाबरता आत जायचं. हा मा बाबा सिम्बा आहे मी नाही घाबरत ऑपरेशनला. बाबा मला माहितीये तुम्ही लग्न करा, पण उद्या जर मला काही झालं तर तुम्ही कायम एकमेकांजवळ राहायचं. अमोल, ओ भांजे, अहो काय पण काय बोलताय तुम्ही? काय नाही होणार तुम्हाला. हे बघ अमोल, असं आता यापुढे कधीच बोलायचं नाही. आणि राहिला प्रश्न आम्ही एकमेकांच्या सोबत राहण्याचं, मी तुला वचन देते, मी तुझ्या बाबाला कधीच सोडणार नाही बाळ. बाबा तू अमोल बाळा, तुझ्यावर आणि तुझ्या मावर जीवापाड प्रेम करतो रे मी. एका चुकीनं मला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव करून दिली अप्पे. आता वेगळं नाही व्हायचं. हे बाळोपा, आम्हाला दोघांनाही जोडणारा धागा आहेस बाळा तू. आणि आयुष्यभर असाच राहणार आहेस. मी तुला वचन देतो, मी तुझ्या माला कधीच नाही सोडणार. अरे वा, आता अमोल बरा होऊन उद्या सिम्बा स्टाईल घरात एंट्री घेणार यात काही शंकाच नाही. हा काय भांजे, घाबरला काय उद्याच्या ऑपरेशनला? दीपे मामा जोरदार गया समझो मर गया. आई सिम्बा
घाबरत नाही आजराला. मी या आजराला हरवणार म्हणजे हरवणार. मी उद्या वाचलो नाही तरी चालेल, पण माझ्या मा बाबांना कायम एकत्र ठेव. केमोमुळे आपण फक्त दिवस वाढवू शकतो. आपल्याला अमोलची सर्जरी करावीच लागते. अपर्णा मॅडम, टेक इट सिरियसली. डॉक्टर अभ्यंकर यांची अपॉइंटमेंट अशी मिस करणं योग्य नाही होणार. अर्जुन आज पहिल्यांदा आज जावंच वाटत नाही रे. अमोलशी काय बोलू मी? त्याच्याकडे बघितलं तरी डॉक्टरांनी जे काय सांगितलं ते सगळं आठवतंय मला. उद्या अमोल बरा होणार आहे का नाही होणार आहे काहीच माहित नाही. पण आपला जो वेळ आहे ना अमोल बरोबरचा, तो आपल्याला परत कधीच नाही मिळणार का? मा बाबा